यानंतरचा होणारा सामना आपण पाहतो छत्रपती 11 वर्सेस गुप्तेश्वर 11. शंभू 11 आणि फौजी 11. फौजी 11 आपला संघ मैदानामध्ये पाठवायचा आहे. फौजी 11 या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तर फौजी 11 संघ. फौजी 11 या संघाचे संघनायक निखिल महांगडे यांचा आज जन्मदिन आहे. त्यांना पसरणी प्रीमियर लीग पर्व 5वे सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. हॅलो हॅलो, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळच खूप कमी आहे आणि त्या कमी वेळात खूप जास्त सामने उरकायचे आहेत. पंच अक्षय मोहिते, गणेश काकडे यांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. कार म्हणजे घालच तोपर्यंत निघलं, मी काय केलं त्याला? अरे बोला ना. ॲग्रीकर सचिन मुंगशे कोणाची टीम आहे रे? आपल्याला कोणाची टीम? शंभू 11 वर्सेस शंभू 11 वर्सेस फौजी 11. आताच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकवलेले शिव छावा 11चे भरनाथ नगरचे ओपनर बॅट्समन आशिष मोहिते. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहताय पंचक्रोशीत गावाजलेले गणेश काकडे व अक्षय मोहिते. पंच सामना लवकर चालू करा.
मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रशांत दादा मांढरे यांनी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट द्यावं. स्टार्ट. सुंदर असा बॉल आणि त्यावर सुंदर असा मारलेला प्रहार. एक धाव पूर्ण. पसरणी प्रीमियर लीग पर्व 5वे. लवकरात लवकर चालू कर. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पूर्ण. 2 धाव संख्या. यार बघू द्या बघ दिसना. ए पुढे बाकी कशाला देणार जरा तुम्ही. बघ काय घातली तुला. डॉट बॉल. एक. स्ट्राईकला आले आहेत ते ओंकार महांगडे. नॉन स्ट्राईकला आहेत ते सर्वेश पाटील. डॉट बॉल. बॉलिंग म्हणता येईल डॉट बॉल. पंचांचा इशारा. ओव्हर समाप्तीचा. 1 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 4. म्हणता इकडे मॅच कुठले ते घे ना कुठे लिहिले की ग्रुपवर टाकलाय बघ की ओपन कर. मोन्याकडे पाठवली की ग्रुपवर. आपली कधी 6वी किती झाली. मेडल निघतो आता बस. लय फुरं दिलं होतं मी खायला आम्हाला. बोल ना काहीतरी टीम विषयी 2 शब्द. हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आणि लवकरात लवकर उरकायचा आहे. आपल्याला वेळेचं बंधन दिलेलं आहे. आणि आता बॉलिंग साठी आलेले आहेत ते मोनबंदा. फौजी 11चे धनाडीचे पंच काय आहे. षटकार. पंचांचा इशारा षटकार. सातारा जिल्हा हा फौजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तशाच पद्धतीने पसरणी गावात खूप फौजी आहेत आणि ह्याच त्याच फौजींची ही टीम फौजी 11. 2 धावा. सुंदर प्रकारे मारलेला बॉल डायरेक्ट सीमारेषे बाहेर. षटकार. बायस्वरूपची 1 धाव. पंचांचा इशारा वाईड बॉल आणि लेग बाय स्वरूपाची 1 धाव. 2 धावा. सामना 15 मिनिटाच्या दुरकाचा आहे. पंच डॉट बॉल.
एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, एका धावावर समाधानी. बॉल ओव्हर समाप्त. पहिला बॉल 6 गेलाय, दुसऱ्या बॉलला 2 रन काढल्यात, तिसऱ्या बॉलला 6 गेलाय, चौथ्या बॉलला 1 रन काढली, वाईटच्या 2 आणि 1 डॉट आणि 1 रन. ओव्हर समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या परिस्थिती 22, बिनबाद 22. तिसरे षटक घेऊन आले ते उदय महांगडे आणि त्यांना पहिल्या बॉलवर पहिला षटकार मारलेला आहे सर्वेश पाटील यांनी. डॉट बॉल. वाईड बॉल. पंचांचा इशारा वाईड बॉल. सुंदर प्रकारे मारलेला बॉल आयकॉनच्या हातात. ओव्हर थ्रोची रन घेतात का, परंतु एका धावावर समाधानी. कृष्णामाई वैकुंठ धाम स्टेडियम आणि या स्टेडियमवर भरलेले पसरणी प्रीमियर लीगचं भव्य दिव्य असं स्पर्धेचं नियोजन आयोजन. फौजी 11 संघ मालक आशिष येवले, कॅप्टन मोनू मांगडे आणि आयकॉन प्लेयर संकेत मुंगसे. सुंदर प्रकारे मारलेला बॉल. पाहूयात हा कॅच होतोय का, आणि प्रशांत गाडगे यांनी सुंदर असा कॅच पकडलेला आहे. बोलायचं तुला इथं सगळ्यांनी घेतलं, त्यांनी मला दिला, आलो घेऊन. बोला. 30. 4 बॉल 30. पंचांचा इशारा वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव. धाव संख्येत 1 निभर. दोन धावा पूर्ण. तिसरी पूर्ण. अरे माझ्याकडे नाही बाळा पप्प्याचं का हो तुमची संपली ना. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या परिस्थिती 34, 1 बाद 34. बॉलिंगसाठी आता आलेले आहेत ते स्वतः संघ मालक आशिष येवले. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. षटकार डायरेक्ट सीमारेषेबाहेर षटकार. काय लिंक काय येत नाहीये. लिंकचा काय प्रॉब्लेम आहे. मोर चव्हाण कुठे असतील त्यांनी शंभू इलेव्हन टीम पाशी जायचं आहे. डॉट बॉल. आपली टीम घेती.
एक धाव, चोरटी धाव घेण्यात यशस्वी. आशिष येवले यांची सुंदर अशी बॉलिंग. कमबॅक करताना पहिला षटकार मारला, परंतु दुसरे 2 बॉल सुंदर असे टाकले. सुंदर प्रकारे मारलेला बॉल आणि हा डायरेक्ट सीमारेषे बाहेर षटकार, खणखणीत षटकार. सर्वेश पाटील यांच्या बॅट मधून निघालेला षटकार. फाय. पाच बॉल. यानंतर होणारी मॅच छत्रपती 11 वर्सेस गुप्तेश्वर 11. पंचांचा इशारा वाईड बॉल. लवकरात लवकर नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. छत्रपती 11 वर्सेस गुप्तेश्वर 11. मयूर चव्हाण तिकडे तुमची वाट पाहत आहे टीम. पुढच्या वर्षीपासून तर पाकिस्तानचा कलर आपल्या ह्याच्यात नसणारे दिलगिरी व्यक्त करतो. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच आपल्याकडे वेळ नाही. फौजी इलेव्हन आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. शंभू इलेव्हन आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सत्तेचाळीस रन झालेला आहे आणि 48 करायचं आहे. बोल की बोल बोल. गुप्तेश्वर इलेव्हनचे प्लेयर साई कोचळे यांनी लवकरात लवकर मंडपामध्ये यायचं आहे. तुमचे संघ मालक आपणास आतुरतेने वाट बघत आहेत. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. छत्रपती 11 वर्सेस गुप्तेश्वर 11 यांनी टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी जायचं आहे. त्यांचे 2 कॅप्टन संघ मालकांनी त्यांचे 2 कॅप्टन पाठवावे. धनश्री हॉटेलचे मालक संकेत शेठ राजपुरे यांनी टॉस पाडून घ्यावा ही विनंती. अंपायर त्यांचे
पंच पंच सामना चालू करा. शंभू इलेव्हन या संघाने 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे फौजी इलेव्हन संघाला. पाहूयात हा संघ काय करतोय. सुंदर प्रकारे बॉल टाकताना आप्पा. सुंदर प्रकारे मारलेला बॉल आणि हा कॅच आउट. मोठा मासा गळ्याला. चला पंच लवकर सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग घेण्यासाठी वेळ नाहीये. शंभू इलेव्हनचे कॅप्टन टीम मीटिंग आत्ता घ्यायची नाहीये. ज्यावेळी टॉस टाकला जाईल त्यावेळी तिथेच आपला निर्णय सांगायचा. ही सर्व संघ मालकांना संघाच्या कॅप्टनला विनंती. शिवसूर्य यांनी छत्रपती इलेव्हन यांनी बॉलिंग घेतलेली आहे. शंभू इलेव्हन आपल्याला एक विनंती. 15 मिनिटाचा सामना चालू करायचा आहे. उरकायचा आहे. सुंदर प्रकारे मारलेला आशिष यांनी बॉल. 2 धावा पूर्ण. 2 धावा यशस्वी. 4 बॉलांनी संघाची धावसंख्या 2. आणि सुंदर प्रकारे असा कॅच घेतलेला पुण्यातील एक युवा उद्योजक मयूरदादा चव्हाण. मॅन फ्रॉम नरे आंबेगाव. नाईस कॅच मयूर. तुमच्यासाठी प्राइज आलेला आहे सनी भांगडे यांच्याकडून. प्राइज पुण्यामध्ये मिळेल. आशिषची जागा भरून काढण्यासाठी आलेले ते स्वप्नील गाडवे आणि षटकार. सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु षटकार कोणी रोखू शकलं नाही. डायरेक्ट सीमारेषेबाहेर स्वप्नील गाडवे. उत्कृष्ट असे फलंदाज पसरणी गावचे. एक ओव्हर. संघाची धावसंख्या 8. बघू दे काय सोन्या. तिसरं षटक घेऊन येत आहेत सर्वेश पाटील मॅन फ्रॉम पसरणी. आणि स्ट्राईकला येते मोनबांधा नितीन मांगडे. त्यांचं स्वतःचं शॉप आहे किंग टॅटूज वाई. एक वेळ अवश्य भेट द्या. किंग टॅटूजचे मालक नितीन मोनू मांगडे आपल्या संघासाठी बघत काय करतात. जोखीम संघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे पूर्णपणे. आणि सुंदर प्रकारे मारायला हा बॉल परंतु डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव. संघाची धाव संख्येत 1 ने भर.
आता फोन करायचं आपल्याला हो की वायफाय सुंदर प्रकारे मारलेला बॉल आणि गचराचं क्षेत्ररक्षण आणि स्पॉइल सीमारेषे बाहेर चौकार. मोनू यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आणि हा चौकार संघासाठी खूप मोठा असलेला. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्येत 1 ने भर 14. सुंदर प्रकारे मारलेला बॉल परंतु कॅच होऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न पुन्हा सफल. डॉट बॉल. सर्वेश पाटील सुंदर अशी बॉलिंग टाकताना आपल्या संघासाठी एक धाव चोरटी काढण्यात यशस्वी. सुंदर असा कॅच घेतलेला कोणी नाव देतो श्रीनाथ दादा पांचाळे. झाली 2 ओव्हर षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती 17. पाहिजे 15-15 पाहिजे एक 15ची पाहिजे आणि एक 16ची पाहिजे. आणि आता तिसरे षटक घेऊन येत आहेत ते खुंकार असे बॉलर प्रसन्नी गावात नावाजलेले डाव्या हाताने बॉल टाकणारे आमचे मित्र आमचे बंधू 3 बॉटल बॉल टाकणार सोनादादा महांगडे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. किती डॉट बॉल घेतात. सुंदर प्रकारे बॉल टाकताना सोनादादा आदित्य ना जो हा सुमित मंगडे यांनी घेतलेला मोनू यांचा सुंदर असा कॅच. गणित चालू आहे गणित 48 करायचा आहे आणि 17 झालाय. सगळं 31 धावा पाहिजे आहेत संघाला जिंकण्यासाठी 10 बॉल मध्ये. 10 बॉल 31 समीकरण मांडलेलं आहे आणि पंचांचे बोट वर गगनात विकेट. अरे जबाबदारी विकेट. आणि पहिले हॅट्रिक म्हणता येईल प्रशांत मांगडे यांच्या बॉलिंग मधून. आणि या बॉलिंग साठी द केक स्टोरीचे मालक सर्व प्रतीक बंटी भांगडे यांच्याकडून सोनादा दास 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मॅच चेंजर ठरलेले ते सोनाभाऊ. श्रीनाथ असा उत्कृष्ट असा कॅच.
पाडलास. कवर घाल फोन पडेल. विकेट. एक शेर होतो, दुसरा सव्वा शेर आहे. सुंदर अशी विकेट. सोन्यांचा उत्कृष्ट असा कॅच. बोलावं तेवढं कमी. 11. हॅलो. संघ ऑल आउट झालेला आहे आणि विजय संघ शंभू 11 त्यांचे मालक स्वतः गणेशदादा मांगडे, पुणे पोलीस आणि एन ए डेव्हलपर्स. छत्रपती 11 आपली लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि आत्ताच्या मॅच मध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालेलं आहे असे आमचे जवळचे सोन्यादादा मांगडे यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. इथून मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन जायचं आहे लवकरात लवकर. भाई याकडे चावी गाडीची.